पुण्यातल्या कुख्यात समजल्या जाणाऱ्या आंदेकर टोळीतील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर जे की आता येरवड्या कारागृहात आहेत, त्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली. इतकंच नाही तर हत्या, अपहरण आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल असलेल्या बापू नायरला उमेदवारी दिली. पुण्यातच नाही तर मुंबईतही हेच सुरू आहे. वसई विरार महापालिकेत इथं निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर गेली आणि धनंजय गावडे असं एक नाव समोर आलं. हे फक्त एक नाव नाहीये तर अख्खं क्रिमिनल रेकॉर्डच आहे. हे तेच नाव आहे ज्याचं हिरेन मनसुख प्रकरणाशी कनेक्शन आहे. हा विषय नक्की काय आहे सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर वसई विरार महापालिकेचं चित्र असं आहे की भाजप शिंदे सेनेला टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडी काँग्रेस व मनसेला सोबत घेऊन मैदानात उतरले, तर उद्धव सेनेनं वेगळीच चूल मांडले. पण या सगळ्यामध्ये एक घडामोड अशी घडली ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष गेलंय. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कट्टर विरोधक असलेले हितेंद्र ठाकूर आणि धनंजय गावडे हे एकत्र आलेत. कशासाठी? तर भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी. विधानसभा निवडणुकीनंतर वसई विरार शहरातली गणितं बदलली. वसई विरार शहरामध्ये हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व असूनही भाजपनं तिन्ही आमदार इथं निवडून आणले. इथं भाजपची ताकद वाढते म्हणून भाजपच्या विरोधामध्ये हितेंद्र ठाकूर आणि गावडे यांची युती झाली. गावडेंनी स्वराज्य अभियान या संस्थेच्या माध्यमातून ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीसोबत युती केली. बवियाने स्वराज्य अभियान संस्थेला 115 पैकी 2 जागा दिल्यात. त्यात धनंजय गावडे व प्रिन्स सिंग हे दोन्ही या जागा लढवणार आहेत. तर आता फोकस करूयात धनंजय गावडेवर. तर या गावडेंची हिस्ट्री समोर येते की धनंजय गावडे आधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. गावडे 2015च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 63 मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतर नोटबंदी लागू झाल्याच्या दरम्यान गावडे यांच्याकडे 1,22,00,000 नव्या नोटा सापडल्या होत्या. इन्कम टॅक्स अधिकारी आणि नालासोपारा गुन्हे शाखेने त्यांच्यावर सापळा रचून रंगेहात नोटांसह पकडलं. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला. गुन्हा दाखल झाला. त्यामुळे 2017 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. मग स्वराज्य अभियान संस्थेच्या माध्यमातून सक्रिय राजकारण ते करू लागले आणि आता वसई विरारच्या निवडणुकीमध्ये ते उतरले. आता निवडणुकीत उतरलेले धनंजय गावडे हे नालासोपाऱ्यातील वादग्रस्त माजी नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर खंडणीसह 12 गुन्हे दाखल आहेत. 2016 मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. ही रक्कम ईडीला गावडे यांच्या गाडीमध्ये सापडली होती. त्याआधी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही बिल्डरांनी त्यांच्यावर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. भाईंदर येथील एका विकासकाकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचाही त्यांच्यावरती आरोप आहे. गावडेंवरती वसई, नालासोपारा, तुलिन्स, वालीव, विरार पोलीस ठाण्यामध्ये बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी 10च्या वर गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान समोर आलेलं की खंडणी वसुलीसाठी गावडेंची एक मोडस ऑपरेंडी होती. वसई विरारमधील कोणतेही बांधकाम असो त्याविरोधात ते आधी RTI टाकायचे. ते बांधकाम अनधिकृत असल्याचं अधिकृत करून देतो असं सांगून बिल्डर्सकडून लाखो रुपये वसूल करायचे. मात्र हे बांधकाम अधिकृत होत नसायचं. येत असलेल्या तक्रारींनुसार गावडेंवर माहिती अधिकार अर्जाचा वापर करून खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले होते. या आरोपामध्ये एकूण 9 FIR दाखल झाले होते. खंडणीचे अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर गावडे बराच काळ पोलिसांना सापडले नव्हते. अखेर गावडेंना फरार म्हणून घोषित करण्यात आलं. 2 वर्ष गावडे हे वसई विरार नालासोपारा परिसरातून फरार होते. त्यांना गुजरातमध्येही शोधण्यात आलं होतं, पण हाती ते लागतच नव्हते. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला होता. नंतर काही काळ ते तुरुंगातही होते. त्यानंतर 2018 मध्ये एका 34 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार देखील त्यांच्यावरती दाखल करण्यात आली होती. या सगळ्यानंतर राज्यात खळबळ निर्माण करणारं मनसुख हिरेन प्रकरण घडलं. या प्रकरणातही गावड्यांचं नाव चर्चेत आलेलं. तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता की हिरेन यांच्या मृत्यूपूर्वी ते गावडे यांना भेटले होते. विधानसभेत बोलताना मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकेशन आहे ते धनंजय गावडे यांच्या ठिकाणीच होतं. या लोकेशन पासून 40 किलोमीटर अंतरावर बॉडी सापडली. गावडेंचं या ठिकाणी जाण्याचं कारण काय असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता. पण हिरेन प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हणत गावडेंनी हात वर केलेले. अनेक प्रकरणामध्ये दोषारोप सिद्ध झाल्यानंतर धनंजय गावडे काही राजकारणापासून दूर होते. पण नंतर दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु वादग्रस्त कारकिर्दीमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर 2024 साली स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पुन्हा येण्याचा प्रयत्न केला. 2024ची विधानसभा त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांना अवघे 14,000 मतं मिळाली. त्यांचा मोठा पराभव झाला होता. आता पुन्हा राजकारणात कमबॅक करण्यासाठी त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी हात मिळवणी केले. तर दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूरांवरही कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गावडेंचे पाईक होण्याची नामुष्की ओढवले. वरच्या पातळीवर दोघात दिलजमाई झाली असली तरी बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या काय ही युती पचनी पडत नाहीये. या अनपेक्षित युतीमुळे बवियाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या धनंजय गावडे यांचा प्रचार करण्याची वेळ आली.
कधी काही नाही तर आत्ता मागच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत गावडेंनी हितेंद्र ठाकूर यांची सत्ता उलथवून टाकण्याचं आवाहन केलेलं. आता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तिकिटावर गावडे पालिका निवडणूक लढवणार आहेत. आता त्यांना मतदार मतदान करतील का हा प्रश्नच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, खंडणी हिरेन मनसुख प्रकरणाशी संबंध असलेला, इतकंच नाही तर बलात्काराचा आरोप असलेला उमेदवार निवडून येईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.